श्री गुरुचरित्र पारायण हे दत्त संप्रदायातील अतिशय पवित्र व प्रभावी मानले जाणारे वाचन आहे. श्रद्धेने पारायण केल्याने मनःशांती, अडचणीमधून मार्ग, आजारातून आराम, घरात सुख, समाधान आणि दैवी कृपा मिळते असे मानले जाते. खाली एक प्रसिद्ध गुरुचरित्र पारायणाची कथा सांगते. श्री गुरुचरित्र पारायण कथा. खूप वर्षापूर्वी एका गावात नामदेव नावाचा गरीब ब्राह्मण राहत होता. तो अत्यंत श्रद्धाळू होता, पण त्याच्या घरात कायम दारिद्र्य, आजारपण आणि भांडणे असायची. त्याची पत्नी नेहमी म्हणायची, "आपण इतकी पूजा करतो, पण देव आपल्याकडे पाहतच नाही का?" नामदेव खूप दुःखी व्हायचा. एके दिवशी तो जवळच्या दत्त मंदिरात गेला. तिथे एक संत महात्मा बसले होते. त्यांनी त्यांच्या चेहऱ्यावरचे दुःख ओळखले. संत म्हणाले, "तू श्री गुरुचरित्राचे 7 दिवस पारायण कर, पण एक अट आहे, श्रद्धा, शुद्ध मन आणि संयम ठेव." नामदेव म्हणाला, "माझ्याकडे ना पैसे आहेत, ना मोठी पूजा करण्याची क्षमता." संत हसले, "गुरूंना पैसा नको, भाव हवा." पारायणाची सुरुवात. नामदेव घरी आला. घर साफ केले, छोटासा दिवा लावला, दत्ताचे फोटो ठेवले आणि दुसऱ्या दिवशीपासून गुरुचरित्र वाचन सुरू केले. पहिले 2 दिवस काहीच फरक दिसला नाही. तिसऱ्या दिवशी घरातील भांडणे थांबली. 5व्या दिवशी त्याच्या आजारी मुलाची तब्येत सुधारू लागली. पण 7व्या दिवशी परीक्षा आली. घरात धान्य संपले. पत्नी म्हणाली, "आज पारायण सोडून कामाला जा, नाहीतर आपण उपाशी राहू." नामदेव म्हणाला, "गुरूवर विश्वास ठेव, पारायण पूर्ण करतो." तो उपाशीपोटीच वाचन करत बसला. गुरूंचा चमत्कार. संध्याकाळी एक अनोळखी साधू त्यांच्या दारात आले. ते म्हणाले, "भोजन मिळेल का?" पत्नी लाजली, "आमच्याकडे काहीच नाही." साधू म्हणाले, "घरात पहा." ती आत येत गेली आणि आश्चर्य, रिकाम्या भांड्यात धान्य, तूप, भाजी, फळे भरलेली होती. त्यांनी साधूला जेवू घातले. जेवून साधू निघताना म्हणाले, "तुझे पारायण पूर्ण झाले, संकटे संपली." नामदेव धावत बाहेर आला, पण साधू गायब. त्याला समजले, स्वतः श्री दत्त गुरूच दर्शन देऊन गेले होते. त्या दिवसापासून त्यांच्या घरी सुख, पैसा आणि शांतता नांदू लागली. कथेचा संदेश. गुरुचरित्र हे फक्त पुस्तक नाही, ते गुरूंचे साक्षात स्वरूप मानले जाते. पारायण करताना मोठी पूजा नाही, मनाची श्रद्धा महत्त्वाची. अडचणी आली तरी मध्येच सोडू नये. गुरु भक्ताची परीक्षा घेतात, पण शेवटी साथ कधीच सोडत नाहीत.